नमस्कार. गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. 2025 सुरू झालेला आहे आणि आपला हिंदूंचा पहिला सण आता येतोय, तो म्हणजे संक्रांत. ज्यांची नवीन लग्न झाली आहेत, ज्यांच्याकडे छोटे बाळगोपाळ आलेत, त्या सगळ्यांना की नाही आपण असे सुंदर सुंदर हलव्याचे दागिने करून घालतो. तर हा सगळा डिस्प्ले तुम्ही बघताच आहात सगळ्या हलव्यांच्या दागिन्यांचा. त्याकडे आलेल्या आहेत ही सुंदर नाजूक कलाकृती करणाऱ्या अदिती घैसास. नमस्कार. खूप स्वागत तुमचं गोष्ट तिची मध्ये. धन्यवाद. मला तुमचं सुरुवातीचं बॅकग्राऊंड सांगा की तुम्ही कुठून आलात किंवा काय. मी मूळची अकोल्याची, विदर्भातली. माहेरचं नाव माझं सुजाता श्रीपाद भावे. माझं शिक्षण BA BEd आणि लायब्ररी सायन्सचा स्लिप म्हणून कोर्स असतो अमरावती युनिव्हर्सिटीचा, तो झालेला आहे. त्याच्यात मी अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये पहिली गोल्ड मेडलिस्ट आहे. अरे वा. आणि अकोल्याला असताना मी भारत विद्यालयात गव्हर्नमेंट शाळा होती आमची, तिथे जॉब केला. 4 वर्ष तिथे जॉब केला. त्याच्या आधी ब्राह्मण सभेची एक प्रायव्हेट शाळा होती, त्या शाळेत 1.5 वर्ष त्या शाळेत होती. तुमच्या माहेरी कोण कोण होतं घरी माहेरी आमच्या इथे मी, माझी बहीण, मोठी बहीण आणि माझे आई बाबा. आम्ही चौघांचंच कुटुंब होतं अकोल्याला. आता सध्या 6 महिन्यापूर्वी माझे बाबा गेलेत. सध्या आई आहे, तर ती मग कधी नागपूरला बहिणीकडे असते, कधी माझ्याकडे असते. बरं. असं. माझी आई पण HM म्हणून रिटायर झाली. अरे वा. अकोल्यात मनुते कन्या शाळा म्हणून मोठी नावाजलेली मुलींची शाळा पहिली हेडमिस्ट्रेस होत्या त्या. तर त्या शाळेमध्ये आई जवळजवळ 10 वर्ष HM म्हणून होती. नाही, खूप रिटायर्ड झाली, HM म्हणूनच रिटायर्ड झाली. आणि बाबा इरिगेशन मध्ये याच्यात होते, गव्हर्नमेंट जॉबला. अच्छा. त्यांची सारखी बदली व्हायची, ते बाहेर असायचे. म्हणजे जिथे जिथे बांधकाम धरणं चालू आहे, डॅम, त्या डॅम प्रकल्पावर बाबांची तिथे नोकरी असायची. ज्यामुळे अप्पर वर्धा धरण, जे काय असे धरण बांधले आहेत विदर्भात, ते सगळे बाबा तिथे असतानाचे आहेत. अच्छा. बरं. असं आमचं छोटं कुटुंब होतं. बरोबर. आणि मग तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, अगदी शास्त्रशुद्ध पोहे, चहा पोहे प्रकार. मी पोहे केले नाही, मी खाल्ले. बरोबर. अरेंज मॅरेज आहे. अच्छा. आणखी मी विदर्भातली, पुण्यात आमचं कोणीच नाही. हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे अरेंज मॅरेजच होतं. पण मग पुण्यात आल्यावर काय इथे नोकरी केली का काय केलं? नाही, पुण्यात आल्यावर 6 महिने मी जॉबचा खूप प्रयत्न केला. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिले. आणि इन बिटवीन माझं तेव्हा अकोल्याला जॉब चालू होता. माझ्या जेवढ्या सुट्ट्या शिल्लक होत्या त्या आम्ही अपडाऊन करून सुट्ट्या आधी संपवल्या. म्हणजे 28 जानेवारीला लग्न झालं आणि 18 मेला मी रेजिग्नेशन लेटर दिलं. हो, म्हणजे एवढे दिवस अपडाऊन चालू होतं. हे अपडाऊन म्हणजे 15 दिवस इथे राहायची, 4 दिवस परत अकोल्याला जाऊन जॉब करायची, परत 15 दिवस यायची. असं करून सुट्ट्या मॅनेज केल्या, सुट्ट्या संपवल्या. मग शाळेलाही प्रॉब्लेम यायला लागला, एक स्टाफ एकदम नाही म्हटल्यावर. मग शेवटी ठरवलं की इथे जर मला इथे गव्हर्नमेंट जॉब मिळाला असता तर तो माझा जॉब कंटिन्यू झाला असता आणि मोजला गेला असता. अच्छा. कारण की माझा जॉब हा शेवटचा आमची बॅच होती ज्यांना पेन्शन होतं. म्हणून मी टाळत होती हे सोडायला नको वाटत. बरोबर. म्हणून मग शेवटी नाईलाजाने सोडली नोकरी. आणि इकडे कोण कोण होतं मग घरी? जॉईंट फॅमिली? आमची जॉईंट फॅमिली होती. आमचे आई बाबा, मोठे दीर, जाऊ, त्यांचा म्हणजे एक मुलगा छोटा अमेय, आणि आम्ही दोघं. असं आम्ही 1.5 वर्ष तिकडे नारायणपेठेत होतो. अच्छा. मग दिवस राहिले म्हणून मग नोकरी तशी सोडलेलीच होती. मग बाळ अथर्व म्हणजे मोठा मुलगा, अथर्व झाल्यावर मग 6 महिन्याने आम्ही कर्वेनगरला, सध्या जिथे राहतो मनीषा सोसायटीत, तिथे शिफ्ट झालो. विदर्भातलं वातावरण खूप वेगळं आहे. बरोबर आहे. हो. तर ते मॅनेज करताना, मुलाचं हे सगळं करताना 1 वर्ष 2 वर्ष मी काहीच केलं नाही. ते मला खूप वाटायचं आपण काहीतरी जॉब किंवा करणारी व्यक्ती मला ते चैन नव्हतं पडत. म्हणजे अशीच एखादी शाळेच्या जवळून जरी गेली तरी मी 2 मिनिटं थांबायची. ही शाळा आहे मला, म्हणजे माझ्या शाळेची मला फार आठवण येते. पण 2-2.5 वर्ष मी काहीच केलं नाही. मग माझं थोडं कानाचं मग ऑपरेशन झालं तब्येतीमुळे, थोडं मग जॉब मला झेपलाच नसता तेव्हा. मग दुसरा मुलगा झाल्यानंतर मग त्याला पाळण्या घरात ठेवून मी परत जॉबचं ट्राय करायला लागली. अच्छा. पण त्याच्या आधी माझ्या ज्या हॉबी आहे, जसं ड्रायव्हिंग शिकली, पेंटिंगचे क्लास, सिरॅमिक पेंटिंग वगैरे ते केलं. आणि एक बॅगचा एक छोटा बिझनेस करायची मी, बॅगचा बिझनेस तेव्हा केला. अच्छा. म्हणजे जेवढं जमता येईल करेल, आपल्याला जमेल असं थोडं थोडं चालू ठेवलं. बरोबर. पण मुलांकडे दुर्लक्ष न होता, म्हणजे स्वस्थ बसण्याचा काहीतरी पाहिजे आपल्याकडे, काहीतरी करायचं. बरोबर आहे. शांत नाही बसूच शकत नाही मी. विषय काय होता माझा BEd ला संस्कृत आणि हिस्ट्री.
संस्कृत आणि हिस्ट्री. BA ला पण संस्कृत होतं, BEd ला पण संस्कृत स्पेशल लँग्वेज अच्छा. आणि हिस्ट्री 2 सब्जेक्ट घ्यावे लागतात. एक लँग्वेज असते, एक सब्जेक्ट. तर संस्कृत आणि हिस्ट्री. माझं BEd झालंय नागपूरला, अदर युनिव्हर्सिटीमध्ये, मेरिट लिस्ट मध्ये तिथे पण. अरे वा. त्याच्यामुळे तिथे फी तेव्हा खूप कमी पडली आम्हाला, फक्त 12,000. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये, गव्हर्नमेंट शाळा कॉलेजला नंबर लागला तिथे. म्हणजे अमरावती युनिव्हर्सिटी मधून मी एकटीच होती. 30% कोटा असतो प्रत्येक युनिव्हर्सिटीचा, त्याच्यात माझा नंबर लागला. नाही, खूपच छान. आणि ते पण म्हणजे महाराजांची कृपा म्हणा, कारण की हा जो फॉर्म भरला हा मी भरला नव्हता, मला माहितीच नव्हतं. कारण की मला BEdच करायचं माझं एम ठरलं होतं आधीपासून. आई शिक्षिका असल्यामुळे मला ती शिक्षिकाच व्हायचं. बरोबर आहे. तर माझ्या आते भावाने फॉर्म भरून ठेवला होता नागपूरला. तो होता, आता तर नाही आहे, कर्वे म्हणून, प्रफुल्ल कर्वे. तो तिथे कॉलेजमध्ये होता, त्यांनी फॉर्म भरून ठेवला होता आधीच. आणि मग अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा नंतर कळले की संस्कृत मेथडच नाहीये, शिकवायला कोणीच नाहीये. आणि मग आम्ही सगळ्या मैत्रिणी अमरावती युनिव्हर्सिटी बघायला गेलो, आपली लिस्टमध्ये नाव आहे का. तर तिथे नाव नव्हतंच, कोणाचंच नाव नाही. आणि प्रचंड अपसेट झाली, म्हणजे डोळ्यातच पाणी आलं. कारण की आपलं एम दिसतंय पण नाहीये, जे ठरवलं ते होणार नाही. हो ना. मग त्याच्यामध्ये वेळ होता, तर तेव्हा मी लायब्ररी सायन्सचा कोर्स केला. अच्छा. आणि मग लिस्ट मध्ये नाव नाही कळल्यावर जेव्हा घरी आलो तर मी इतकी अपसेट झाली होती. मग आमच्या अकोल्याजवळ शेगाव खूप जवळ आहे, तर असं काय झालं की मी लगेच मंदिरात जाते. तर माझी मैत्रीण म्हणे, चल सुजाता आपण शेगावला जाऊ. शेगावला गेलो आणि आल्यावर तिथे महाराजांपुढे म्हणतात, जसं की तुम्हाला जे करायचं ते करा, माझ्या लाईफचं तुमच्यावर सगळं सोपवलंय. आणि अक्षरशः घरी येत नाही तर पोस्टमॅन दारात उभा होता. वा. हे घ्या पाकिट. आणि अमरावती नागपूर युनिव्हर्सिटी. मी म्हटलं मी नागपूरचं तर काही कोणीच केलं नाही म्हणे, मी पण नाही टाकला. मग ते उघडून पाहिलं, एक तारीख दिली होती 4 दिवसानंतरची, 12,000चा चेक घेऊन या. म्हटलं केलं कोणी हे काम. तर नंतर भाऊ म्हणे, काय मिळालं का सरप्राईज. अरे वा. ते भावानी. तर ते म्हणजे मला तेव्हा एवढंही वाटलं की देव पावला म्हणतात पाठीशी आहे विश्वास. खरंच किती छान. प्रदक्षिणा घालताना मी म्हटलं, डोळ्यात पाणी आलं माझ्या, की तुम्ही तुमच्या याच्यावर मी सोडलेलं आहे, जे करायचं ते करा. पण मला BEd व्हायचंय, मी शांत नाही बसणार, पुढच्या वर्षी घेईल. नाही, खरंच छान. भावानी कसं काय करून ठेवलं. मी बोलली पण नव्हती काय. तर अशा BEd झालं छान. आणि मग शाळेत अकोल्याला प्रायव्हेट शाळेत नोकरी लागली. BEd व्हायच्या आधीच लागली. अरे, त्यांना लेसन एवढा आवडला, 10वीच्या मुलांवर डायरेक्ट मला इंग्लिश शिकवायला लावलं. म्हटलं माझं संस्कृत मेथड आहे, मी संस्कृत काही घेऊ शकते. बरोबर. ते म्हणे इंग्लिश घ्यायचं. आता इंग्लिश घेतलं मी, पण ते समोरची मुलं आणि मी म्हणजे बघितलं की थोडे टार्गेट म्हणा किंवा अशा टाईपचे होते की जे मुद्दाम मॅडमला त्रास कसा द्यायचा, की यांना कॉन्फिडन्स नाहीये का. मग ते माझा मी अवतार म्हणण्यापेक्षा म्हटलं, उभं राहायचं, तू इथे बसायचं, मी तुझ्या जागेवर बसते, तुला शिकवायचं. मी विसरून गेली की मी कोणाचं तरी मी लेक्चर माझं कोणतरी बघताय, की मागे सगळा स्टाफ बसला होता, माझं लेक्चर पाहिलं. पण ते एखादा मुलगा उठून हसतोय आपल्याला, ते मला ते नाही. मी उठली, म्हटलं तू बस, मी तिथे बसते, मध्ये नाही बोलायचं, तू अभ्यासातलं विचार, मी सांगते. तो हसला, ते मला नाही आवडलं. मग ते म्हटलं झालं आपलं, गेलं इथे, आता काही आपला नंबर नाही लागत. मग मी नागपूरला गेली, कारण की परीक्षेच्या सुट्टीत मी आली होती अकोल्याला. नागपूरला गेली. आई म्हणे, अगं त्या शाळेचं लेटर आलंय. म्हटलं आलं. एवढा विश्वासच बसत नव्हता की शक्यच नाही मिळणार. त्यांना हे आवडलं. हा, तो त्यांच्यात कॉन्फिडन्स दिसला, त्या घाबरल्या नाही. पण झालं, मग त्या शाळेत 1.5 वर्ष नोकरी केली. तिथून मग भारत विद्यालयात लायब्ररी सायन्सचं होतं आणि शिवाय माझं BEd होतं. मग तिथेच पुढे मी कंटिन्यू झाली असती ऍज अ टीचर म्हणून, संस्कृत टीचर. पण त्याच्या आधीच माझं लग्न झालं. त्याच्या मनात काहीतरी वेगळं होतं, म्हणून असं झालं. हो हो. म्हणून मग तुमचे हे ट्युशन्स कशा सुरू झाल्या? तर माझा लहान मुलगा माझ्या जवळ शांत बसायचाच नाही अभ्यासाच्या बाबतीत. तो चलबल्या म्हणा किंवा चुळबुळ्या असं खूप आहे. तर ते माझी आई म्हणायची, नाही तू त्याला सोनार आणि कान टोचतोस तसं त्याला तू बाहेर पाठव, म्हणजे बाहेर कर. तू एकाचं करते, मोठ्याचं मी घ्यायची, त्याला बाहेरच पाठव, तरच तो तिथे शांत बसेल. आई आहे म्हटल्यावर ते असेच टाळमटाळ किंवा गंमत असं. मग मी तिथे त्याला क्लासला सोडायला जायची. मग एक 4-6 महिने तिथे क्लास झाल्यानंतर बोलताना असंच, तर माझा स्वभाव बोलका म्हणून तर मॅडमशी मी म्हणजे मुलं यायपर्यंत जरा गप्पा मारायची. त्यामुळे तुम्ही पण काही टीचर आहात का, वाटतं म्हणे आम्हाला तुम्ही टीचर असाल. म्हटलं हो टीचर होती, म्हटलं आता नाहीये. म्हणजे कोणता सब्जेक्ट, म्हटलं संस्कृत. तेवढे माझ्याकडे 2-3 पॅनल्स विचारले होते, कारण की त्या संस्कृत सोडून सगळं घ्यायच्या. सावरकर मॅडम म्हणून होते. बरं. तर तुम्ही घेऊ शकाल का.
तर मध्ये एक 8-10 वर्ष गॅप गेली होती. मला थोडा कॉन्फिडन्स, तेव्हा थोडी भीती वाटत होती की 10-12 वर्ष गॅप आणि पोर्शन बदलतात. पण त्यांच्याकडे अगदी 4थी पासूनचे मुलांचे संस्कृत होतं. मला तेवढं बेसिक काही कठीण नाहीये. मग तिथे जाऊन मी शिकवायची. हा, मग तिथे 1-2 वर्ष शनिवार रविवार अशी जायची. मग नंतर ते रविवारी असल्यामुळे घरातला सगळं प्रॉब्लेम, म्हणजे घरात मुलं मिस्टर तेव्हाच घरी एकत्र जेवण असतात. बरोबर आहे. ते सगळं बघता आणि नंतर त्या मॅडम पण दुसरीकडे शिफ्ट झाल्या क्लास त्यांची. अच्छा. तर मला एवढं दूर नाही जमणार म्हणून मग ते मी ब्रेक केला. पण मग तिथे ज्या शिकवायच्या त्यांच्या पॅरेंट्सचे मग फोन आले की नाही, तुम्ही संस्कृत आम्हाला तुमच्याकडेच शिकवायचंय. म्हटलं त्या मॅडमशी बोला, त्यांना चालतं का बघा, तू माझ्याकडे या, मला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. म्हणून मग मी घरी सुरू केलं. अच्छा. माझी अक्षरशः 2 मुलं 4 मुलं एवढंच चालू करून आताही एक 20च्या वर मुलं नाही, घरातल्याच घरात आहे. पण मी प्रत्येकाकडे लक्ष देऊन, कारण की संस्कृत असा सब्जेक्ट आहे जो ऑनलाईन होणार नाही मला वाटतं. कारण की आपण एखादा शब्द वाचतो, समोरच्याचं भलतीकडे लक्ष असतं. मग मी शब्दसंधी सांगेल तर त्या मुलगा भलतीकडेच बघेल. कळत नाही ना, संधी नाही कळली तर संस्कृत पुढे जाणार काय कळणार. खरंच आहे. मग आता सध्या ट्युशनच कंटिन्यू आहे, चालू आहे ट्युशन घरी. 4 ते 6 संस्कृत घेते. म्हणजे त्याच्यात 10वी 8वी 9वी 10वी, काही 7वी पासून आहे. म्हणजे जसं ज्या शाळेत जो क्लास असेल बरोबर तसं घेते. आणि त्याच्यातही मग आता जसं म्हणतात की CBSE आहे, स्टेट बोर्ड आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कोर्स आहेत, पुस्तकं वेगळी लावली आहेत प्रत्येक शाळेत. हा, म्हणजे जरी CBSE म्हटलं तरी 8वी पर्यंत प्रत्येक शाळा वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं वापरतात. आणि गव्हर्नमेंटचे प्रॉपर ते 9वी पासून चालू करतात, दिल्ली बोर्डाचे. तर ते 9वीला मग त्यांना 9वी 10वी बोर्डाचं असतं प्रॉपर, दिल्ली केंद्रीय विद्यालय. इयत्ता एक असली तरी बोर्ड वेगळी आहे, मुलं वेगळी आहे, पुस्तकं वेगळी आहे. म्हणजे म्हणायला 8वीचे 10 मुलं असेल पण 10 जणांची 4 पुस्तकं असतात. म्हणजे या शाळेतलं वेगळं, त्या शाळेत नवीनच हे, कधी असं माहिती नव्हतं. हा, म्हणजे म्हणाला संस्कृत आहे, हो ठीक आहे, ते मलाही त्याच्यात गेल्यावर कळलं. कारण आधी फक्त CBSE आणि स्टेट बोर्ड एवढंच माहित असतं. आता सध्या ट्युशन सुरू आहेत. आणि तुमची स्वतःची मुलं काय करतात? मला 2 मुलं, एक अथर्व घायसास मोठा आणि लहान अक्षय. मोठा आता मेकॅनिकल इंजिनियर 2nd इयरला आहे. त्याचं आता कालपासूनच सेमिस्टर 4थं सुरू झालं. अरे वा. तो सुरतला NIT कॉलेजला आहे. त्यांनी JEE थ्रू त्याचा नंबर लागला. छान. तो मेहनतीने त्यांनी हे कमवले. तयार झाला. तो तयार, त्याला बाहेरच जायचं. अरे वा. त्याला पुण्यात नव्हतंच राहायचं किंवा महाराष्ट्रात पण नव्हतं राहायचं. आणि त्यांनी JEE साठी परत प्रयत्न पण केला, पण त्याला सुरत आवडलं, ते कॉलेज आवडलं आणि मग तो तिथेच आता कंटिन्यू आहे. त्याचं सुरू झालं. धाकटा काय करतो मग? लहान आता 11वीत आहे. अच्छा. हा, त्याचं सायन्स त्यांनी घेतले. त्याची आवड वेगळी, त्याला इंजिनियर डॉक्टर नाही व्हायचं. त्याचं आर्मीकडे कल आहे. छान. आता त्याच्यात कुठे जाणार हे हळूहळू कळेल. हळूहळू. हो ना. अजून 11वीत आहे, सायन्स घेतलं. बरोबर आहे. तर आता तुमचा हा जो प्रवास आहे, लायब्ररियन झालं, संस्कृत टीचर झालं, तुम्ही पुण्यात आलात, तर हे सगळं छान आहे. पण ह्या कलेकडे कसं काय वळणं झालं? आता या कलेकडे वळण्याचा पूर्ण क्रेडिट म्हणा किंवा मुख्य श्रेय माझी मावशी असते तिथे पुण्यात. तर तिची भाची सून ती कॅनडाची आहे. तर तिला आपली संस्कृती कळावी, म्हणजे महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे, तर पुण्यात काय कल्चर आहे, पुण्यातली संस्कृती काय आहे, किंवा आपल्या मराठी लोकांची काय संस्कृती आहे. तर हलवा हे फक्त खाणं माहितीये, संक्रांतीला काय करतात, हळदी कुंकू लावून दागिने घालायचे, मग ते कोणते घालायचे, तर ते दागिने आपण हलव्याचे करतो. तर हे दागिने फक्त संक्रांतीलाच घालतात, बाकी इतर वेळेस त्याला वापरत नाही. मग ते तिला, त्या मावशीला, त्या सुनेला काहीतरी वेगळं दाखवायचं, वेगळं द्यायचं होतं. म्हणजे कोणी आपल्याकडे आलं की आपण काहीतरी तिला गिफ्ट देतो. तर ती तेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा तिकडे आली होती मावशीकडे. मग तेव्हा तिने मला विचारलं की सुजाता, तुला ड्रॉइंगची आवड आहे, तू असं थोडं काही करत असते कलाकारी, तर तुला असं हलवायचं काही जमेल का? तर मी म्हटलं मी प्रयत्न करते, कारण माझ्या लग्नाचा माझा सेट मी नारायणपेठेत असताना आमच्या आईंनी मला शिकवला, म्हणजे आमच्या सासूबाईंनी, सुधा घायसास त्यांनी शिकवला. तर त्यांच्याकडून मी 1-2 दागिने जेव्हा शिकली, मग मी ते माझं करायला लागली. आणि माझी काकू जी आहे नागपूरला असते, ती स्वतः करते. तर मग ते त्यांनी शिकवलं होतं आणि तेवढं बघून मला मग जमलं. मग मी त्या नवीन सुनेसाठी पूर्ण सेट केला.
अरे वा. त्यालाही आता मला असं वाटतं 11-12 वर्ष वगैरे झाली असतील. अच्छा तर अच्छा तो तिने पहिला सेट माझा अच्छा, म्हणजे तिथून वापरला. सुरुवात झालेली तिथून आहे. मावशीने सुरुवात केली. मी तिला बरं. दरवर्षी म्हणते तुझ्यामुळे माझी सुरुवात म्हणजे झाली. पहिला सेट तुमचा परदेशी गेला म्हणायला हरकत तिथली, नाही. सून आता तिथली. सध्या जातात का परदेशी सध्या set? दरवर्षी 5 ते 7 तरी बाहेर देशात असतात. अरे वा, मस्त. आणि मग ते डिसेंबर महिन्यातच देते, कारण साधारण लोक ख्रिसमस किंवा दिवाळीच्या हो, सुट्टीला आले येतात इथे. हो, किंवा लग्न होऊन नुकतं झाले असतात एक दिवाळी म्हणजे लग्नाचे मुहूर्त, बरोबर. ते झाल्यावर एकदा फॉरेनला गेले की परत येत नाही. मग तेव्हा ते तिथेच सेट घेऊन जातात, तेव्हा त्यांना आधी पाहिजे असतो. मग त्याच्यासाठी मी डिसेंबर महिन्यामध्येच माझे सेट करणं सुरू होतं. साधारण एक 10 डिसेंबर. मला एक विचारायचं आहे, हलवा मिळतो कुठे एवढा आधी? हलवा आधी खरं मिळत नाही, पण नागपूरहून आणि अकोल्याला पण माझी एक मैत्रीण आहे आणि नागपूरला माझी जी काकू आहे तिची एक मैत्रीण आहे. बर, त्यांच्याकडे तयार असतो आणि अरे वा. हा थोडा हलवा उरलेला असतो. बर, पण म्हणजे तुमचा हलवा हलवा नागपूरहून आणतो. बरं. अकोल्याला मी गेली साधारण दिवाळीत तिथे असेल तर तिथून घेऊन येते आणि आता इथेही मिळतो, पण मला जेवढी बारकावे जेवढी सफाई तिथे विदर्भातल्या हलव्यात आहे ती इथे मला नाही दिसली. बरोबर कदाचित मला माहित नसेल, मला जेवढं मी पाहिलं तेवढं मला नाही खास वाटला. बरोबर. तर नागपूरहूनच बऱ्यापैकी हलवा मी आणते बरं. आणि एखादा हलवा अकोल्याला तिथून हलवे आणते आणि मग ते व्यवस्थित जर पॅक करून ठेवले, हा, तसे एक तर मी खूप आणत नाही, 2 वर्षे पुरतील एवढाच, आणि म्हणजे वाटीभर हलवा जरी उरला तरी तो व्यवस्थित पिशवीत पॅक करून ठेवल्यामुळे तो जशाचा तसा राहतो. त्याचा रंग बदलत नाही, त्याला काहीच होत नाही, कारण की त्याला आपलं काही ओला हात लागलेला नसतो. हो, बरोबर. पण पिशवीत पॅक करून ठेवायचं. हो, कारण म्हणजे हे असे पांढरे स्वच्छ राहतात. जसं ते बनवणं अवघड आहे तसं आता ते याच्यातला जो maintain तांदूळाचा हलवा आहे हा मागच्या वर्षीचा आहे. हो, बर, हा. अच्छा. तांदूळाचा हलवा, तरी बाकी तो छान राहिला. ते तसाच रंग बघा तसाच आहे, म्हणजे जसा मी आणला तसाच तो शुभ्र तांदूळाचा आहे हलवा असं. त्याच्यात लावलाय. तर हे सगळे बारीक हलवे खसखस झाली. किती प्रकारचे असतात हलवे? त्याच्यात 5-6 प्रकार आहेत. तिळाचा, हा, खसखशीचा, तांदूळाचा, साबुदाण्याचा, साखरेचा, असे फुटाण्याचा. बर, म्हणजे मोठे हार जर असं आपण देवाला वगैरे मोठा हार करायचा हो, असेल, हो. तर फुटाण्याचा करतात. अच्छा, हो, म्हणजे असा जरा मोठा जाड येतो, असतो, मोठा, हो, हा. बरोबर आहे. आणि आपल्यासाठी घालायला असेल तर असे साबुदाण्याचा हलवा, खसखशीचा आणि तांदूळाचा, म्हणजे जशी बरं. डिझाईन आपली आहे त्याच्यानुसार तो हलवा वापरला. बरोबर. आणि हे सगळ्याचा साधारण काय रेट असतो? महाग असतो हलवा खूप महाग असतो. प्युअर हलवा जो हाताने करतात तो 3-4 वर्षापूर्वी 1200 रुपये किलो होता. बापरे. हो, एवढा करणं खूप कौतुकाचं आहे, ते अवघड आहे, अवघड आहे, मेहनतीचं. म्हणजे हा जो हलवा मशीनने करतात तो वेगळा, पण हा जो मी नागपूरहून जो आणते तो प्युअर हाताने केला असतो. म्हणजे बोटं, मेटलची बोटं घालून त्या कढईत भाजतात त्या कापून. त्याच्यामुळे तो प्युअर हलवा असतो, म्हणून तो महाग आहे. आणि त्याचे काटे सुंदर असतात. बरोबर आहे. तिळाचे झाले, याचे काटे खूप सुंदर असतात. पण ते त्यासाठी मशीनपेक्षा शेगडीवर भट्टीत केलेला हलवा खरा प्युअर हलवा. बरोबर आहे. तो मी तिकडनंच आणते. असे हलव्याचे आहे 5-6 प्रकार आहेत. बरोबर. आणि हे जे दागिने आहेत, आता हे सगळे एका मुलीचे दागिने आहेत मला वाटतं सगळे. तर मग ह्याच्यात तुमची काय काय व्हरायटी असते? आता मुलीच्या दागिन्यांमध्ये बिंदीपासून जशी आपण सुरुवात केली, तर पहिले बिंदी, मग नथ, चापाची नथ, कारण की प्रत्येकाचं नाकाला छिद्र आहे हे माहित नाही. हो. कानातले आणि गळ्यातल्या मध्ये एक मंगळसूत्र कंपल्सरी असतं. आणि मंगळसूत्राच्या व्यतिरिक्त 3 प्रकारचे अजून सेट मी करते, म्हणजे हार करते. तसं अगदी पक्का असेल तर चोकर किंवा चिंचपेटी, जशी आता याच्यात केलेली आहे चिंचपेटी. दुसरा राणी हार, थोडा मंगळसूत्राच्या वर, तो पण 3 पदरी 2 पदरी जसा हवा तसा. आणि एक ट्रॅडिशनल आपला तन्मणी. बर, तो पण करता होय? तन्मणी असे हे. आणि मग त्याचे 3 मुख्य, म्हणजे एक अगदी गळ्याला बंद, एक थोडं खाली आणि एक मंगळसूत्र मोठं. बरोबर. असे 3 प्रकार घातले की गळा भरगच्च दिसतो. हो. आता तर अजून व्हेरायटी त्याच्यात, मॅचिंग सेट. बर, हा, साडीनुसार ते असतात. म्हणजे मी सांगणार होतेच आता की यांची खासियत काय आहे. तर नवऱ्या मुलीला जी साडी घेतली असेल, काळ्या रंगाला जे काय कॉम्बिनेशन असेल, हिरवं असेल, निळं असेल, लाल असेल, त्याच्याप्रमाणे त्या बनवून देतात. हा, असं कुठे मिळत नाही आपल्याला. जे असेल ते घ्यायला लागतं ऍक्च्युली. तयार आहे तो घ्या. हा, आणि जर मला आधी सांगितलं की आमच्या काळ्या साडीला हिरवे काठ आहे, निळे काठ आहे,
मग तेवढे मी स्टोन कुंदन वापरून तसंच कॉम्बिनेशन करते, म्हणजे पूर्ण मॅचिंग होतं. आता हिरवे काठ असेल आणि तुम्ही लाल खड्याचे घातले तर ते ऑड दिसेल. आणि आजकाल इतका आवड पण बदलली आहे, म्हणजे मुलींना पण खूप चॉईस मिळतोय. हो, आणि चूजही पण आहेत आजकालची पिढी, खूप त्यांना बारकावे व्यवस्थितच लागतात. खरंय. आणि अजून दागिन्यामध्ये जसं मग हारांचे प्रकार झाले की मग बाकी येते. बांगड्या किंवा ब्रेसलेट असतं, कंबरपट्टा किंवा छल्ला असतो. आणि आजकाल कंबरपट्ट्यापेक्षाही डिमांड आहे ती मेखल्याची. म्हणजे मेखला खूपच गोड दिसते. ते मेखला केलेलं, याच्यात सगळं केशरी कॉम्बिनेशन घेतलंय, केशरी कुंदन लावलाय. आणखी त्या मुलीची साडी काळ्याला केशरी काठ आहे. अच्छा, म्हणून केशरी सगळं केलंय. असं सगळ्या याच्यात केशरी, आणि अंगठीमध्ये पण केशरी स्टोन, सगळ्यात केशरी. असं कॉम्बिनेशन नुसार, साडीनुसार आपण बनवू शकतो. बरोबर. आणि मग ही ऑर्डर तुम्हाला किती दिवस आधी द्यायला लागते? खरं जेवढ्या लवकर म्हटलं तर 8 दिवसातही होतं, पण वातावरण थंड असल्यामुळे लवकर वाळायला, थोडं कडक वाळायला वेळ लागतो. बरोबर. आणि मला माझ्या स्पीडने म्हणा किंवा मला माझा वेळ कसा मिळतो, कारण की माझे क्लास असतात 4 ते 6 माझे रोज क्लास असतात. बाकी सगळं घरातलं आटपून मला जसा वेळ मिळेल तसं मी करते. कमीत कमी 8 दिवस आधी मिळालं तर मी शांतपणे, आणि मला परफेक्टच पाहिजे असतं. मला एक जरी हलवा वेडा वाकडा झाला मी तो काढून टाकते, मग परत 1 दिवस थांबावं लागतं तिथे. अच्छा. परत लावायला. बरोबर. म्हणजे 8 दिवस आधी मिळाला तर सुंदर दागिना करता येतो. कारण हे काम करायचं म्हणजे खूप शांतता, कॉन्सन्ट्रेशन. 10 वेळा फोन बेल नको, असंच वातावरण पाहिजे. एका बैठक कधी बसता, दिवसा रात्री? शक्यतो रात्री 10 नंतर. अरे 10 नंतर? रात्री 10. कारण दिवसभर वेळ होतच नाही. हो, नाही खरं. आणि थोडं थोडं लहान मोठं काम होतं, पण मेन जे काम असतात बारकावेचे ते मी रात्री 10 ते 1. हा पूर्ण महिना 10 ते 1 ठरलेला असतो. घरनं कसं काय सपोर्ट? घरनं एकदम. मिस्टर इथे मी 2 मुलं आणि मिस्टर, आम्ही चौघं असतो. मिस्टरांच्याच पाठिंब्यामुळे म्हणा, कारण जसं कधी कधी मला ओव्हरलोड होतो की बापरे आपल्याच्याने होईल की नाही, आणि वेळेत दिलंय, त्यांचं त्या दिवशी हळदी कुंकू ठरलं असतं, ते तर चेंज नाही करणार, मग आपल्याच्यानी वेळेत होईल की नाही हे मला कधी खूप टेन्शन येतं. बरोबर. मिस्टर म्हणतात तू घेतली जबाबदारी, घेईल, तू करते, तुझ्यात तेवढी धमक आहे. मग ते म्हणजे त्यांच्या बोलण्यानेच मला खूप वाटतं आपण काहीतरी करू शकतोय. आणि ते नुसते बोलत नाहीत, ते म्हणजे त्यांच्या परीने जशी मला मदत होईल. म्हणजे सगळ्यात माझं स्वयंपाकात थोडंसं माझं कधी कधी दुर्लक्ष म्हणा, किंवा मी खूप काही पदार्थांनी बनवत. जेवढं म्हणजे पोट भरीसाठी म्हणतात तेवढं करते, पण कोणी त्याच्यावर कंप्लेंट नाही करत की आई मुलं आई आज तू हे नाही केलं, आई आज तू हे करणं इतके दिवसात केलं नाही. बरोबर. म्हणजे इथे जास्त वेळ देता, इथे वेळ देताना. बरोबर. आणखी काय होतं, रोज झोपायला 1-1.5-2 होतात, मग उठायला उशीर होतो आपसूक. ते सगळं टाइम टेबल बदलतं, पण मुलांची आणि मिस्टरांची तर साथ आहे, महत्वाची आहे. त्याच्यात वादच नाही. आणि समजा आमच्या आई आल्या असतील, सासूबाई आल्या असतील, मग त्या मला त्याच्यात फुलं लागतात. म्हणजे आपण पुरुषांच्या हारात फुलं असतात, मला वाटतं. पुरुषांच्या हारामध्ये लाल किंवा गुलाबी आपले ट्रॅडिशनल जो रंग आहे क्रेप पेपरचे, ते पण मी घरीच करते. तर त्याला नुसतं पाकळ्या कट करून होत नाही, तर त्या प्रत्येक पाकळी जशी कागद चपटा असतो, तर त्याला असा थोडा वाक आला पाहिजे त्या पाकळीला. गुलाबाच्या प्रत्येक पाकळी पेन्सिलने अशी बारीक करून त्याला थोडं असं ताणावं लागतं ती पाकळी, एक पाकळी. तर हे काम माझे मिस्टर, माझे मुलं, ज्यांना जसं जमेल ते आवडीने आनंदाने, आमच्या सासूबाई ते मला जे जमेल ते मी करते. असं तुम्ही असं फुलं वगैरे करून ठेवत नाही का? नाही, यातलं कोणतंच मी काहीच करून ठेवत नाही. आज ऑर्डर आली समजा तर मी उद्यापासून कामाला लागते. कारण म्हणजे असा माझा समज म्हणा किंवा माझा गैरसमज म्हणा, जर ऑर्डर आधी यायच्या आधी मी जर काही बनवलं तर त्या ऑर्डरच येत नाहीत. अरे बापरे. असं 1-2-3 वर्षापूर्वी झालं होतं. म्हटलं वेळ आहे तर मी म्हटलं फुलं बनवून ठेवा, आपल्याला कामाला येतील हारामध्ये वापरायला. पण त्या वर्षी ऑर्डरच आल्या नाही मुलांच्या, म्हणजे नवऱ्या मुलाच्या, त्या फुलांचा उपयोग होईल असं झालं नाही. तर मग नंतर असंच माझ्या मनात आलं की जसं म्हणतात आपल्या इथे पद्धत आहे म्हणायची की बाळंतीण व्हायच्या आधी बाळंतविडा करून ठेवू नये, झाल्यावर काय असेल तर पटकन जुन्या कपड्यांचं पटकन घाला. मग त्याच्यानंतर मात्र मी काहीच करत नाही. बरोबर. ऑर्डर आली की मग कामाला लागायचं. म्हणजे फ्रेश माल म्हणतात ना, तसं फ्रेश सेट तयार करायचं. आणि आज हळदी कुंकू असेल
आणि अगदी वेळेवर सुद्धा मी देऊ शकते, म्हणजे दुपारी, आणि मी स्वतः जाऊन देते, कारण की तो पॅकिंग करणं त्याचं सगळं बाळणपण म्हणा त्या सेटचं. खरंय. एक एक दागिना, प्रत्येक पिशवीत रॅप केलेला असतो आणि तो वेगवेगळा सेट, प्रत्येक म्हणजे एक दागिना ठेवला त्याच्यावर एक वर्तमानपत्र ठेवते, परत एक दागिना, परत वर्तमानपत्र. हो, कारण खूप नाजूक काम आहे हे. एकमेकांचा हलवा एकमेकांना लागला तर तो निघू शकतो. बरोबर. म्हणजे जरी मी साधा फेविकॉल वापरत नाही, अगदी चांगल्या क्वालिटीचं बॉन्ड म्हणून जे एक आहे ते वापरते, पण अगदी तुम्ही चुकून धक्काच लागला तर ते कोणी निघू शकेल. शिवाय एका छोट्या पिशवीत एक्स्ट्रे पण जास्तीचे पण हलवे देते. अरे म्हणजे जसं बरेच सेट बाहेर देशात जातात, मग ते बाहेर देशात गेल्यावर त्यांना वेळेवर हलवा कुठे मिळणार. शक्यतो हलवा माझा लावलेला निघत नाही, पण त्यांनी काढताना पिना, स्टेपलरच्या पिना असतात किंवा प्रवासात बॅग पडलं तर मग त्यांना वेळेवर फजिती व्हायला नको, म्हणून मी एका पिशवीत थोडा हलवा पण देते. आणि त्यांना सांगते तुम्ही उद्या हळदी कुंकू असेल तर आज काढा, तो रात्रभर ठेवा मोकळा वाऱ्यात. हो बरोबर. कारण की महिना आधी घेऊन जातात. बरोबर. मग त्यांना सांगते पूर्ण काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला दिसेल की यातला हा हलवा निघालाय का एखादा, मग पटकन त्यांना वेळ मिळेल लावायला आणि वाळायला. बरोबर. आणि म्हणजे त्याचा पूर्ण वापर होतो. मला तुला विचारायचं की आता तुमच्याकडनं समजा मी यावर्षी सेट घेतला आणि मला समजा आता तो काय टाकून तर आम्ही देत नाही, महाग असतो. बरोबर. म्हणजे कष्ट आहेत तुमचे, सगळं बरोबर आहे, टाकून तर देत नाही, ठेवून देतो. मग तो कायकिनचा कधी कधी पाघळतो, चिघळतो ते पावसाळ्यात, तर ते न होण्यासाठी काय करायचं. त्याच्यासाठी एक तर मी स्वतः फेविकॉल वापरत नाही, म्हणजे फेविकॉल लावला की तो त्यातला जसा खसखशीचा हलवा, सगळ्यात बारीक खसखशीचा, तो हलवा फेविकॉलवर लावून तुम्ही ठेवला की तो वाळताना तुम्हाला सगळा पसरलेला दिसतो, म्हणजे तो ओला होऊन जातो. फेविकॉलचं वैशिष्ट्य ते वाळत नाही, दिवस लागतो वाळायला. हो का. आणि मग तो हलवा तुम्ही तसाच रॅप करून ठेवला तर त्याचा रंग बदलणार. तर मी जे पॅकिंग करून ज्या पिशवीत देते त्याच पिशवीत तो हलवा ठेवला तर 1-2 वर्ष छान राहतो. त्याला काही होत नाही. मागे 2-3 वर्षापूर्वी एका काकूंनी त्यांच्या सुनेसाठी घेतला होता, मग पुढच्या वर्षी ते आल्या, फक्त म्हणे अगं तिचं घालताना इथलं माळ तुटली, तेवढी मला रिपेअर करून दे, आणि 1-2 जे काय दुरुस्ती करायची ती केली, तो त्यांनी परत तिच्या मैत्रिणीला दिला, म्हणजे परत वापरता येतो. म्हणजे तुम्ही रियूज करू शकता जर तो नीट ठेवला तर. आणि असं एकत्र एका पिशवीत आपले दागिने जसे ठेवले तसं नाही होणार त्याचं. म्हणजे मी ज्या पिशवीत बांधून देईल त्याच पिशवीत व्यवस्थित ठेवला आणि ती पिशवी बंद याच्यात ठेवून दिली, तो बॉक्स, साडीचा बॉक्स आपला, तर ते वर्षभर छान राहतो, म्हणजे एकदा परत उपयोगात तुम्ही आणू शकता. म्हणजे असं वाटतच ना. कारण की तरी कितीला असतो हा साडी. हा साधारण 1800 ते 1900 मध्ये पूर्ण मुलीचा सेट. मग त्याच्यात तुम्हाला काय हवं काय नको तसे चेंजेस करता येतात, आणि एखादा दागिना कमी हवा असेल तर आपला रेट पण त्याच्यानुसार कमी जास्ती होतो. पण 2000च्या वर दागिन्यांचा सेट नाहीये. आणि मुलांचे पण बनवतात, तसं बाळांचे पण बनवत असेल ना. बाळांचे पण बनवते. बाळांचा कृष्ण सेट म्हणतात लहान मुलांना. तर त्या कृष्ण सेट म्हणजे बाळांचा मधल्या मुलाचा आणि मुलीचा सेट सारखेच असतात, फक्त मुलाच्या याला आपण मुक्ताला मोर पंख पीस लावतो मोराचा, आणि मुलीच्या याला पीस लावत नाही. हो का. बाकी त्याच्यात मुकुट असतो, आणि मुलीला आजकाल मम्मी बेल्ट करते, म्हणजे छोटे बाळ असतात, अगदी हलका बेल्ट, त्याच्यावर मग हलव्याच्या दागिन्यांचं फूल गुलाबाचं त्याला हलवे लावून असं तो बेल्ट करायचा. म्हणजे तो तिने जरी बाळाने टोपरं घातलं असलं तर त्याच्यावर घातला तरी चालतो, स्किनला लागायला नको. बरोबर. असा तो मुलीचा आपण करतो. आणि हार कॉमन असतो, 2 वाकी बाजूबंद म्हणतात तसे असतात, आणि 2 मनगटे असतात. असं लहान बाळाचा, मुलाचा आणि मुलीचा सेट असतो. आणि जर मुलगी थोडी 1.25 वर्षाची असेल, चालायला लागली असेल, कोणी हाऊस म्हणून मग त्या छोट्या मुलीला कंबरपट्टा पण करतात, ते पण गोड दिसतं. ती जाते धावते तसं कंबरपट्टाही केला जातो. बरोबर. असं लहान मुलीचा सेट असतो. आणि नवऱ्या मुलाच्या याच्यामध्ये मोठा तो ट्रॅडिशनल गुलाबी फुलांचा हार तो असतो. आणि आजकाल पदक असलेला हार असतो, म्हणजे 3 पदरी माळा, 2 पदरी माळा, पदक इथे असं वर आणि असं असा एक तो हार असतो. 2 पदरी 3 पदरी, आणि अंगठी असते, मोबाईल असतो. म्हणजे फोटो काढताना, आणि घड्याळ, म्हणजे फोटो काढताना त्यांनी इथे घड्याळ घातलं तर घड्याळ दिसतं, मोबाईल दिसतो, आणि हार तर आहेत, आणि अंगठी दिसते. अंगठी असं म्हणजे एका हातातलं सगळे दागिने तुमचे. जेंट्सला पण आपण दागिने, आणि असे जेंट्सचे दागिने असतात.
नाही, ही संस्कृती आपली छान लोक अजून जपतायत, कौतुकाने छान वाटतं बघून आणि आता सुद्धा. अजून हो. वाढलाय. म्हणजे मला हे करायला लागल्यापासून कळलं की मुलींना हौस आहे, बरोबर खूप हौशी आहेत करणाऱ्या, की ज्यांना वाटतं करा. म्हणजे जेवढी चूज ही आपण सोन्याचे दागिने करताना सांगतो सोनाराला की ते असं करा तसं करा, तसंच माझ्याकडे येणारे कस्टमर मला सांगतात काकू अगदी नाजूक पाहिजे, बारीक पाहिजे, की जो दिसता कामा नये. म्हटलं अगं मग तू घालते कशाला? हो, दिसता कामा नये. म्हणजे लहानात लहान खसखशीचा हलवा, म्हणजे याच्याहून लहान हलवा अजून तरी नाही झालेला. तर थोडं दिसेल असं म्हणून मी त्याच्यात प्रकार केलेले, थोडे लोमटे केले. म्हणजे जसं मी दागिना करेल, जसं ठुशी असेल तर ठुशीची डिझाईन जशी असेल, मधल्या पेंडनचे तसे कानातले, तशी अंगठी, मॅचिंग सगळं सेट पूर्ण मॅचिंग. कुईरी प्रकार असेल तर सगळं कुईरी राहणार. पण मग ही डिझाईन वगैरे स्वतःच्याच मला ज्वेलरीची आवड आहे आधीपासून, घालायची पण आहे, बनवायचा. असंच मैत्रिणीमध्ये आम्ही एकदा बसून केलेलंही होतं. आणि मला मुळात काय म्हणतात ज्वेलरी डिझाईन शिकायला जायचं होतं गुजरातमध्ये. पण माझं तेव्हा मी आर्ट्स शिकलेली, म्हणजे आर्ट्स मधली संस्कृत. तर BA तिथे आर्ट्स नको होतं, तिथे त्यांना सायन्स 12वी पाहिजे होतं आणि मी आर्ट्स मधली 12वी आहे. म्हणून तिथेच माझं सगळं इच्छा म्हणा, स्वप्न म्हणा, ते तिथेच क्रॅक गेलं. अरे पण ही महाराजांनी बरोबर, पण महाराजांवर माझी श्रद्धा आहे. महाराजांनी या ना त्या रूपाने मला हे करायचा मार्ग दाखवला आणि मी माझी पूर्ण हौस मन लावून त्याच्यात करत असते. ते कधी कधी असं होतं की बेल वाजते, कोणी आवाज देते, मला माझं लक्ष नसतं. मग ते मुलांना कळत, आई बसली तिथे करायला, एकाग्रता त्याच्यासाठी खरंय. थोडा जरी तो सरकला की ते एकदा वाळला, तो पक्का बसला की त्याला काढता नाही येत, मग तो तुटेलच. मग असं तोडून नाही छान. पण हे सगळं एवढं, भले हा 1 महिना तुमचा मेन आहे, त्याची तयारी आधी 15-20 दिवस असणारच, किंवा ऑर्डर आल्या की तर मानपाठ ही अगदी एक होत असेल. मानपाठ, डोळे आता याच्यानुसार चष्मा लागलाय, तर आता थोडं लिमिटेशन आले असं मला वाटतं. आधी मी कधी कमी प्रकाशासाठी पटकन करायला बसायची, आता चष्मा लागल्यापासून ते कंपल्सरी चष्मा करूनच त्याच्यातले बारकावे कळतात. पण ते आवड आहे त्याच्यामुळे चष्मा असो करते. नाही, चष्मा लावून नक्कीच मानपाठ ते एक होते. तर मग त्याच्यासाठी थोडं खूप काही व्यायाम होत नाही, पण वॉकिंग थोडं ठेवलं चालू, थोडं वॉकिंग करते. आणि कंटिन्यू मी 3 तास सलग बसू शकते. मांडी घालून, की याच्यातल्या ज्या माळा असतात, या ज्या माळा असतात या पायात म्हणा किंवा असं कशाला तरी बांधून एक दोरा मध्ये ओवावं लागतं हलवा. तर ते मग अक्षरशः मी मांडी घालून पायामध्ये दोरा अडकवते आणि तो माळा बनवते. आणि एकदा ती माळ बनवायला लागली की ती माळ पूर्ण होईपर्यंत उठता हलायचं नाही. बरोबर. मी अशा सलग बसून 3 तास सहज सलग बसते. बापरे, सलग बसून केलं तर ते एका दिवसात म्हणजे जास्तीत जास्त माळा होऊन जातात. बरोबर आहे. आणि मग प्रत्येक माळेला शिवाय फेविकॉल किंवा फेविकॉल नाही लावत, बॉन्डचा एक डॉट लावते. कारण बाहेर देशात जे जाणारे किंवा बाहेर गावी जातात, तो हलवा पडायची भीती वाटते. आणि हा हलवा पडला की हा कोणालाच लावता येत नाही, कारण त्या दोऱ्याची गॅप मध्ये बसवावा लागतो, चिटकावा नाही लागत. 2 दोऱ्याच्या मध्ये त्याला असं हलवा ठेवावा फिक्स करायला लागत असेल. चिटकवणं म्हणजे बाकीच्या चिटकवू शकतात कोणी पडला हलवा तर, बरोबर. पण माळ नाही घरी येऊ शकत. एखादा मधला तुटला हलवा, अवघड आहे ते सगळं. ते पूर्ण माळ विस्कटते, मध्ये माळ घालताच नाही माळेमध्ये. म्हणून मी ते प्रत्येकाला एक डॉट लावत असते पक्क राहण्यासाठी. बरोबर आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नक्की चालू असेल रथसप्तमीपर्यंत. आणि क्लासेस तर आहेतच 12 महिने. याच्या व्यतिरिक्त काही करता का? याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे सुरू व्हायच्या आधीपासून आमचा मंगळागौरीचा एक ग्रुप आहे, गुलमोहर म्हणून, कर्वेनगर सहवास सोसायटी, तिथला आमचा ग्रुप आहे. हा पण जवळजवळ 25 वर्षापूर्वीचा ग्रुप आहे. त्याच्यात मी एक 14-15 वर्ष झाले असेल मी त्याच्यात जॉईन झालेली आहे. तर त्याचे आमचे मंगळागौरीचे तर खेळ असतातच, म्हणजे ते मंगळागौर तर आमच्या 2 महिने आधी पॅक असतात. ते पण आम्ही एकेका दिवशी 4 ते 5 मंगळागौरी सलग खेळतो. बापरे. सकाळी जे 10:30-11ला सुरू करतो ते रात्री 10-11 पर्यंत खेळ चालू असतात. तोपर्यंत अंगात खूप उत्साह असतो. एकदा खेळ संपले, पोटात अन्न गेलं की मग आम्ही सगळ्या
डाऊन होतो. बरोबर. पण तो जो उत्साह तेव्हा असतो ना, त्याच्यात सगळे मंगळवार कमीत कमी 4 तास असतातच. छान. 4 तास असतात आणि आमचा पूर्ण 15-16 जणींचा ग्रुप आहे. बरोबर. आणि याच्यातल्या आम्ही 5-6 जणी डोहाळ जेवण, बारस, मेहंदी असे जे ट्रॅडिशनल आपले प्रोग्राम आहेत ते पण आम्ही 5-6 जणी करतो. अरे वा. म्हणजे मग डोहाळ जेवण का करतात हेच माहित नसतं. फक्त जातो आपण, तिला ओटी वगैरे भरायची, तिला गिफ्ट द्यायचं, जेवायचं, निघायचं. मग हे का करतात, कसं करतात आणि का बरं करतात हे सगळं आम्ही त्याच्यात नाट्यरूपात दाखवतो. आमच्या काकू अँकरिंग करत असतात, आम्ही इकडे त्याच्यानुसार त्याचे प्रकार आहेत ना. डोहाळ जेवणाचे 4-5 प्रकार आहेत, ते का करायचे आणि कशासाठी करायचे, कसे करायचे, ते सगळं नाट्यरूपात आम्ही दाखवत असतो. बर. तुम्हाला ह्याच्यातलं नॉलेज बरंच तुम्ही ज्या अर्थी सांगताय डोहाळ जेवणाचे, तर मला अजून एक विचारायचंय, ह्या आपल्या संक्रांतीच्या दागिन्यांचा सण जो आहे हत्तीचं काय महत्व? हत्तीचं महत्व साधारण आपण लेडीजच्या याच्यात हत्ती देते जावयाला देतात. जावयाला मुलीची आई आणि मुलीचे वडील, म्हणजे मुलीची आई जावयाला जेव्हा दागिन्याचा सेट घालते तेव्हा असं की या हत्तीला असं घेऊन त्याच्या पाठीवर वाटी ठेवतात. त्या वाटीमध्ये हलवा असतो आणि जावयाला असं हत्ती सकट तो हलवा देतात. आता ती वाटी तुम्ही तुमच्या याच्यानुसार चांदीची कशाची काय ठेवू शकता. त्याच्यात हलवा ठेवून तो हलवा सकट हत्ती त्या जावयाला द्यायचा. त्याचा उद्देश असा, हत्तीवरून आम्ही तुम्हाला हलवा दिला म्हणजे आम्हाला खूप आनंद झालाय की तुम्ही आमचे जावई आहात. आणि एक जसं आपल्या राजेशाही आधीच्या प्राचीन काळ पद्धती की हत्तीवरून आम्ही साखर वाटली. हो राईट. हत्तीवरून साखर वाटली कारण की आम्हाला तेवढा आनंद झालाय, तेवढा आमच्या घरी आनंदाची बातमी आहे. अच्छा, हे या कारणाने आम्ही हत्तीवरून तुम्हाला हलवा दिला. बर बर. हत्ती म्हणून आपण आता खरा हत्तीत आणू शकत नाही, मग हे त्याचं प्रतीक. बर. म्हणून त्याला वाटीतनं हलवा त्याला असं देतात की घ्या, आम्ही तुम्हाला हत्तीवरून हलवा वाटला. नाही, छान. म्हणजे हा आनंद व्यक्त करायचा, आनंद व्यक्त करायचा आई वडिलांचा त्यांना की खूप आनंद झाला की तुम्ही आमचे जावई आहात. बरोबर. आता हे सगळं करताना वगैरे तुम्हाला असं काही एखादं छान ऑर्डर मिळाली किंवा एखादा आनंदाचा क्षण बाबा आला, असं काही आहे का? आनंदाचा क्षण म्हटलं तर एक तर आपण आपल्या हाताने हलव्याचे दागिने बनवतोय, ते लोकांना आवडतायत आणि आपण काहीतरी करतोय, जे आपण बनवलेलं प्रोडक्ट होतं समोर, तो दागिना छोटाही असू दे पण ते आपण केलंय ह्याच्यात खूप आनंद असतो. हा तर आनंद मला मनापासून तो आनंद लुटत असते. आणि कधी कधी म्हणजे आता नवीन याच्यानुसार खूप ऍडव्हान्स डिझाईन डोक्यात मुलींच्या डोक्यात असतात की छल्ला असाच पाहिजे. जसं एकीने 1 वर्षी फक्त क्लिप, तिचे केस मोठे होते, तिला असं मुगुट किंवा असं काही नको होतं, मग ती अशी हेअर क्लिप लावायची तर मागे लावायला त्यांना हेअर क्लिप हवी होती. मग ती हेअर क्लिप कधी अशी कुठे मिळत नाही. मग ते मी त्या काकूंनी आणि मी बनवून डिझाईन त्यांना बनवून दाखवायची, स्वतः 2-3 डिझाईन त्यांना दिल्या. मग तिने जी काही साडीचा रंग कॉम्बिनेशन त्याच्यानुसार मी ते स्टोन बसवले, हलवे बसवले आणि मग तो तिला केसामध्ये लावायला ती हेअर क्लिप म्हणून बनवली. अरे वा. आणि कंबरपट्टा आजकाल घालत नाही, मग मेखल्याचे प्रकार, छल्ल्याचे प्रकार, साडी क्लिपचे प्रकार. ते पण साडी क्लिप पण त्याच्यानुसार, साडी इथे वरची क्लिप आणि इथे आपली साडी पिन. म्हणजे दरवर्षी एक तरी दागिना असा वेगळा बनवायला मला ऑर्डर येते आणि मला ते खूप आवडतं. म्हणजे आपण आपलं क्युरिओसिटी त्याच्यात पूर्ण करू शकतो आणि तुम्हाला तुमची डिझाईन काढून दाखवा. बरोबर. समोरच्याला आवडली पाहिजे अशी बनवा आणि ती त्या हलव्यात बसवता आली पाहिजे. पेन्सिलने डिझाईन करणं खूप सोपं आहे. त्यातली लांबी रुंदी खूप वेगळी येते आणि ऍक्च्युअल हलवा ठेवला की ते सगळं गणित वेगळं असतं. तर ती म्हणजे तेवढं मेजरमेंट ठेवून ती क्लिप डिझाईन केली की मध्ये हा हलवा येणार आहे, मग इथे तांदूळाचा हलवा येणार आहे, तर तेवढी जागा सोडून तशी क्लिप बनवली. बरोबर. आणि ती त्यांना खूप आवडली, त्यांनी ती सुनेला सरप्राईज म्हणून दिली होती. अरे वा, मस्त. त्यांना खूप आवडली. आणि प्रत्येकाला काहीतरी युनिक हवं असतं की वेगळं. मला माझं काहीतरी वेगळं असतं, स्पेशल पाहिजे माझा दागिना एखादा. गळ्यातले पण चोकरची जशी मोठी चोकर करायची आणि हातातल्या अंगठ्या आणि मध्ये वेल आणि परत बांगडी. बरोबर. म्हणजे नुसत्याच बांगड्या घालतात असं तसं, जाडी एक बांगडी, इथे मध्ये वेल आणि इथे अंगठ्या, असं आता यावर्षी तशी ऑर्डर आहे. म्हणजे एक ना एक दागिना थोडा हटके आणि मला ते चॅलेंज आवडतं. आपल्याला येत कसं नाही हे मला ते पटत नाही आणि काहीतरी नवीन करू शकलो. आधी रफ डिझाईन काढते की असं दिसेल, मग तिथे कोणता हलवा बसवायचा डिझाईन. बरोबर. आणि मग त्याच्यानुसार तो दागिना आणि आवडतो सगळ्यांना. बरोबर. म्हणजे त्या घालतात मुली, पूर्ण सेट वापरतात आणि त्या दिवशी खरं काही घालत नाही. हो बरोबर. सगळे हलव्याचे, सगळं मंगळसूत्रापासून सगळं हलव्याचं, त्याच्यामुळे ते सगळे दागिने वापरल्या जातात.
बरोबर. 2-3 तास का होईना पण त्या घालतात. म्हणजे अजूनपर्यंत तरी कोणी अशी कंप्लेंट नाही केली की तुम्ही दिलेल्या जागेने आम्हाला बसलाच नाही किंवा काय काकू तुमचे हलवेच तुटले. उलट त्या म्हणतात आता काकू हा हलवा झालाय सेट, तुम्ही वापरता का घेऊन टाका. बरोबर. मी म्हटलं नाही, मी त्याचे पैसे घेतलेत ना, तुम्हीच तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना पुढच्या वर्षी द्या, वापरा, तुम्ही ठेवा, मला देऊ नका. तर मी आरामात घेऊन तोच पास करेल. हो खरंय खरंय. पण तसं नाही. आणि मी भाड्याने वगैरे पण देत नाही, स्वतः करते, स्वतः पूर्ण त्यांना देते. बरोबर आहे. आणि त्यांनी वापरावं ही माझी इच्छा असते. मग या वर्षी वापरा, पुढच्या वर्षी लहान बहीण असेल तिला द्या. हो बरोबर आहे, कोणाला पास ऑन करा. हा, पास ऑन करा, पण ते वापरा. ते असे त्याच्यामुळे पूर्ण त्यांना पण एक पैसे वसूल झाल्याचं समाधान आणि मला केल्याचं मिळतं. मला सांगा तुमचं ह्या सगळ्याच्यात असं आदर्श व्यक्ती कोण किंवा असं ते आहे का? आदर्श व्यक्ती म्हणजे माझी आईच आहे माझा आदर्श. कारण की आई माझी शांत स्वस्थ बसत नाही. आई पण माझी संस्कृत आणि मॅथ्स टीचर आहे. अरे वा. म्हणजे आता जरी रिटायर झाली तरी ती आता विदाऊट फी पूर्ण 10वीचे संस्कृत मॅथ्स शिकवते. ऑनलाईन घेते. वय वर्ष 78 असेल. ऑनलाईन घेतात? ऑनलाईन पण घेते. म्हणजे तिने शिकले. म्हणजे मी अजून ऑनलाईन घेत नाही क्लास, पण माझी आई ऑनलाईन क्लास घेते 5-7 वर्षापासून. म्हणजे जे काय बाहेरगावचे आमचे नातेवाईक आहेत त्यांची मुलं आहेत, बरोबर, त्या सगळ्यांना ती ऑनलाईन मॅथ्स शिकवते. संस्कृत पण घेते आणि तिचे म्हणजे 5 नंबर पासून तिचं पाठ आहे. बापरे. आणि नवीन याला ती इतकी ऍडजस्ट झाली आहे, म्हणजे इयरफोन अजून सगळे प्रकार सगळं ती वापरते. ऑनलाईन तिचे क्लास असतात. बरोबर. आणि वैदिक गणित वगैरे पण. आणि वेळ आता रिटायर झाली आहे. आमच्या दोघींचे लग्न झाले, घरी आईन बाबाच असतात जे होते, तेव्हा वेळ भरपूर मिळायचा. मग तेव्हा तिने स्वतःहून वैदिक गणित शिकण्याचा प्रयत्न केला. वैदिक गणित शिकायला लागली. अखंड तिचं वाचन, संस्कृत, मॅथ्स आणि आजूबाजूचे जे मुलं त्यांना ती फ्री ऑफ चार्ज शिकवते. म्हणजे फ्री म्हणजे एवढं फ्री की पास झाल्यावर मुलं पेढा आणतात, ते पेढा पण घेत नाही. देवाशी ठेवा आणि पाकिट तुम्ही घेऊन जा. म्हणजे पैशाची येते. म्हणजे मला आता जेव्हा गरज होती तेव्हा पैसा मिळाला, कमवला, देवाने भरपूर दिला. आता पैसा घेऊन नाही विद्या शिकवायची. आणि बहिणीला सुद्धा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला तिने स्वतः अभ्यास केला. आणि तिचं पहिल्या वर्षाचं गणित आईने घेतलं. इंजिनिअरिंगचं गणित? टेक्सटाईल. माझी मोठी बहीण टेक्सटाईल इंजिनियर आहे. तिचं पण मॅथ्स आईने घेतलं तेव्हा. बापरे. हा, तेव्हा म्हणजे आम्हाला म्हणजे आधी सगळं पाणी करून तिने तो अभ्यास केला. आणि मग ती त्यांना प्रॉब्लेम. हुशार असाव्या म्हणजे खरं. आणि खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे आणि नुसतं ऍक्टिव्ह नाही तर माणसांना जोडून आहे. सासरचे माहेरचे असं नाही की फक्त एकाच ठिकाणी कल आहे. सगळ्यांना जोडून, शेजार पाजारचे, एका फोनवर 100 लोक येतात. छान इतके. तर तोच मी आदर्श म्हणजे आपोआप तसंच आलं की आपण राहिलं पाहिजे. तसं राहिलं पाहिजे की हो की. आणि स्टुडंट पण तिचे म्हणजे काय म्हणतात, अगदी तिला झेलतात. नुसतं कळलं आपल्या आजी आजारी आहेत ते सगळे धावून येतात. हो ना. कारण की आई जरी बाहेर जाणं तसं आता होत नाही. पाहायचं बाईंवर प्रत्येकाचं प्रेम असतं. खरंय खरं. आणि ती तेवढ्या आणि करते, घेते. त्याच्यामुळे ती तिच्यासारखं टीचिंग आपण शेवटपर्यंत करावं. बरोबर. आणि नाही जमत तर ती अभ्यास करते. जसं कोणी विचारलं काकू हा प्रॉब्लेम आम्हाला येत नाही मॅथ्सचा, तर मॅथ्स तर तिचं जीव की प्राण आहे. तर ती नसेल तरी वेगवेगळी पुस्तकं ऑनलाईन घे, असं बोलो, अशी पुस्तकं घेऊन अभ्यास करून त्याला ती शिकवते. म्हणजे आई माझा खरंच आदर्श आहे. तुम्ही आजपर्यंत समाधानी आहात का? तुमचं कारकीर्द आहे समाधानी आहे. आधी मला थोडं जॉब गेल्याचं 1-2-3 वर्ष पहिले खूप वाईट वाटायचं. कारण की मला जॉब हेच माझं शिकवणं हे होतं. टीचिंग मला जसं आईला आवडतं तसं मला प्रचंड आवडतं. आणि ते मी करू शकायची नाही. आणि तेव्हा मला हा मंगळागुरूचा ग्रुप, माझ्या मैत्रिणी कोणीच भेटल्या नव्हत्या. तर तेव्हा मी 2-3 वर्ष खूप अस्वस्थ होती. आणि मुलंही छोटी, त्यांना शिकवता येणार नाही. शिकवायचं कोणाला? बरोबर. तर आणि मुलं लहान असल्यामुळे बाहेर जाऊन जॉब करू असंही काही घरात कोणी नसल्यामुळे तेही जमलं नाही. मग तेव्हा 2-3 वर्ष खूप मला त्रास झाला, मानसिक त्रास, की आपण काहीच करत नाही, आपण घरात बसलोय, काय आपल्या शिक्षणाचा बीएडचा उपयोग, एवढं आई वडिलांनी शिकवलंय, काय करतोय आपण, काहीच नाही. पण नंतर ट्युशन जेव्हा मी घ्यायला लागली, म्हणजे माझी ती इच्छा आता एकदम 2 तास का होईना मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून शिकवते. की ते मी 2 तासात सगळं विश्व मी विसरलेली असते. नाही, आणि छान झालं म्हणजे तुमचं ते झालं. मला ज्वेलरीचं होतं झालं. म्हणजे अजून काय पाहिजे. म्हणजे महाराजांनी देवानी मंगळागौर आहे, प्लस मंगळागौर. म्हणजे मला मैत्रिणी पण बोलायला खूप आवडत असल्यामुळे गप्पा मारायला मैत्रिणी पण मला खूप जीवाभावाच्या मिळालेल्या आहेत. अगदी खूप सांभाळून घेणार आहेत. आणि तिथे पण आम्ही त्याच्यामध्ये धमाल करतो. म्हणजे ती पण माझी एक
हाऊस देवानी पूर्ण केली. टीचिंगची पण हाऊस. पूर्ण वेळ मी शाळेत जरी जात नसली तरी एक 10-15 मुलांना शिकवते. रोज मुलं येत आहेत शिकायला. आणि सगळे येणारे हॅपी होऊन जातात. काल जसं एका मुलीच्या आईचा फोन आला की तिला 10 पैकी 10 टेस्ट मध्ये मिळाले. दुसरीचा फोन आला की तिला आधी खूपच कमी होते, पण नंतर इथे 2 महिनेच झाले ट्युशन लावली, तिला 8.5 आहे. तर त्यांनी फोन करून सांगितल्यावर त्या मुलींपेक्षा आईच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा होता की मला मिळालं समाधान की ते आपल्याला पैसे देतात. तर त्याचं त्यांना चीज झालं पाहिजे म्हणून मी पूर्ण जेवढं दागिने एकाग्र चित्ताने दागिने करते तेवढ्याच एकाग्र चित्ताने शिकवत असते. माझ्या मनाला पटत नाही मी कमी जास्ती काही शिकवलेलं. बरोबर. आणि जसं कधी आमचे कार्यक्रम असतात डोहाळ जेवणाचे, मग त्याला मला जावं लागतं, सुट्टी द्यावी लागते. ती सुट्टी जर द्यायची वेळ आली तर त्या दिवशी तर सुट्टी द्यावीच लागते, काही इलाज नाही, कार्यक्रमच आहे. पण मग मी त्याच्याऐवजी शनिवार रविवार थोडं ऍडजस्ट मुलांना करून देते. आणि हे त्यांना मी पहिलेच सांगितलं असतं. माझं श्रावणात दर मंगळवार सुट्टी असते, मग दर रविवार मी त्यांना शिफ्ट करते. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं नुकसान होता कामा नये, आपल्यामुळे नुकसान होता कामा नये, आणि हे अजून पालन करते. तुम्ही आता एवढ्या छान शिक्षिका आहात म्हटल्यावर आमच्या प्रेक्षकांना किंवा तरुण पिढीला काय सल्ला द्याल? आपली जी हाऊस, आपली आवड आहे ती जपा. मग त्याच्यात वयाचं बंधन ठेवू नका की आता काय मी 50ची आली, आता काय मी 60ची आली, आता काय करू, माझं संपलं नाही. ज्या दिवशी मनात आणाल की मला हे करायचं आहे, तो सुरुवात करा, ती दिवसाची सुरुवात ठेवा. म्हणजे तुमचा आनंद ज्याच्यात मिळेल, जर तुमचं एखादं काही काम राहिलं असेल आयुष्यात आवडीचं, आणखी शिक्षण आणि आवड त्याचा कधीच संबंध नसतो. तर जे तुमचं राहिलंय ना काम, ते आजपासून करायला लागा की मी हे ठरवलंय, माझं झालं नाही, आजपासून करा. बरोबर. म्हणजे ते हळूहळू तुम्हाला ते काम आवडायला लागेल. म्हणजे आवडीचंच काम असतं, पण त्याच्यात तुम्हाला अजून मार्ग मिळतो आणि छान रमतो माणूस आपल्या आवडीच्या कामात, आणि समाधान मिळतो. खूप मानसिक समाधानाची खूप गरज असते. पैसा येतो, संपतो, जातो, पण जे समाधान जात नाही, समाधान वाढत राहतं. ते समाधान मिळणं खूप महत्वाचं आहे. पैशापेक्षा पण मी समाधानाला खूप महत्व देते. समाधान पाहिजे. तर तुम्ही आपल्या ह्या गोष्टी मध्ये आला आहात, तर आमचा एक शेवटचा प्रश्न असतो की स्त्री म्हणजे काय तुमच्या मते? स्त्री म्हणजे मला असं वाटतं की कणखर वात्सल्य. कणखर वात्सल्य म्हणजे वात्सल्य मूर्ती प्रत्येक आई, प्रत्येक स्त्री असते, पण कणखर म्हणजे मला असं वाटतं की जर त्या आपल्या बाळावर किंवा आपल्या कुटुंबावर काही संकट आलं तर ती झाशीची राणी म्हणून तलवार करून युद्धाला जाऊ शकते. आणि आपल्या बाळासाठी जर जीव द्यायची वेळ आली, अरे आपलं बाळ घरी एकटं आहे आणि आपण काही करू शकत नाही, तर ती हिरकणी बनून सगळ्या संकटातून मात करून आपल्या बाळापर्यंत पोहोचते. आणि जर एखाद्या घरातल्या कर्ता पुरुष, जसं आपण शेतकरी आत्महत्या वगैरे बरेच वाचतो पेपरला, तर त्याच्या शेतकरी तर माणूस आत्महत्या करून मोकळा होतो, तो हा विचार करत नाही की आपली मुलं बाळ आहे, आपली बायको आहे, ती शिकलेली नाहीये, मग ती कसं करेल. बरोबर. हा विचार तो माणूस करत नाही करत. तो फक्त करतो माझ्या ज्याने आता होत नाही मी चाललो, माझ्या ज्याने पैसे फेडणं होत नाही मी सुटलो याच्यातून. पण आपली बायको काय करेल, आपली मुलं बाळ काय करेल, आपल्या घरात सिनियर कोण आहे ते काय करतील, तर हे सगळं तो माणूस निघून जातो. पण मग अशा वेळेस ती घरातली बाई जी अनपढ असते किंवा कमी शिकलेली असते, ती मात्र खंबीरपणे उभी राहते आणि अक्षरशः लहान लहान कामातून, छोट्या छोट्या व्यवसाय करून ती आत्महत्या नाही करत. बरोबर. ती मुलाकडे पाहते, आपल्या बाळांकडे पाहते, घरातल्या लोकांकडे पाहते की आपण जरी नवऱ्यासारखं आपणही गेलो तर आपल्या मुलांकडे कोण पाहिल. किती कठीण परिस्थिती, स्वतः एक उपाशी राहील, कमी खाईल, पण आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या लोकांनाच पालन पोषण करते. तर हे फक्त स्त्रीच करू शकते. म्हणजे असं मला जेवढं आजकाल आपण बघतो, वाचतो, त्याच्यानुसार मी असा अनुभव नाही घेतला की बाईने आत्महत्या केली आहे. हो, शेतकऱ्याची बाई कधी आत्महत्या करत नाही, ती उलट नवऱ्याला पाठिंबा देते. पण नवरा तो पाठिंबा समजू शकत नाही म्हणा, किंवा कोणत्या कारणामुळे तो जर आत्महत्या करेल, तर ही स्त्री मात्र पूर्ण घर सांभाळते आणि आपल्या मुलांना शिकवते. तिचं म्हणणं की मी नाही शिकू शकली, मी नाही करू शकली, तर माझी पुढची पिढी, माझी मुलं करतील, आणि ते ती करून दाखवते. हे जे आपल्या इथे स्त्रीला जे आधीपासून कणखरपणा दिलेला आहे, देवाने नैसर्गिक तिचे देवाने दिलेले गुण आहे की तिच्यात तेवढी क्षमता आहे. तर हे आपल्या इथे आधीपासून आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा, आपल्या प्राचीन काळात सुद्धा, म्हणूनच नारीला देवीचं रूप दिलेलं आहे. आता देवी म्हणजे तुम्ही अक्षरशः तिला फुलं पानं, घरातल्या गृहिणीला फुलं पानं वाहन आरती करा असं नाही, तर तिला तेवढा रिस्पेक्ट द्या, तिला मान द्या, तिचा आदर करा, तिच्या पण विचारांचा विचार करा, तिचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घ्या. आणि हे या सुभाषितात पण खूप छान सांगितलंय की यत्र नादेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता.
जिथे ज्या घरात ज्या ठिकाणी नारीची पूजा होते तिथे देव रमतात, म्हणजे देवाचा निवास असतो, त्या घरात आनंद राहतो, खुशी राहते, समाधान राहतं. आणि यत्र नारेस्तु न पूजनते किंवा यत्रे तास्तु न पूजनते, जिथे ता म्हणजे ती स्त्री, जिथे त्या स्त्रीची अवहेलना होते, तिला त्रास होतो, जिथे तिची पूजा केल्या जात नाही, तिथे तत्र रमन्ते न देवता, तिथे देव सुद्धा राहत नाही, म्हणजेच त्या घरात आनंद राहत नाही. आणि तिथल्या सगळ्या क्रिया अफला भवती, म्हणजे यशस्वी होत नाही. त्या घरातलं कोणतंच काम, कोणतंही तुम्ही एखादं काम हातात घेतलं ते पूर्ण यशस्वी होणार नाही, कारण तिथली जी गृहिणी असते ती समाधानी नसते. म्हणून ज्या घरातली गृहिणी समाधानी ते घर नेहमी आनंदी असतं. तर हे आपल्या इथे आज नाही, हे वैदिक कालापासून चालू आलेलं आहे. मध्यंतरीच्या काही काळात ते मागे पडलं, पण आता परत तसं वातावरण दिसतंय की प्रत्येक घरातली स्त्रीला मान दिला जातो आणि तो दिला गेला पाहिजे. तुम्ही एकदा हे सुभाषित पुन्हा अख्खं म्हणून दाखवा. हो, जसं याच्यात सुभाषितात सांगितलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रे तास्तु न पूजन्ते तत्र सर्व क्रिया अफला भवती. तिथे सगळ्या क्रिया यशस्वी होत नाही, अयशस्वी होतात. नाही, इतकं छान शेवट आणि इतका सुंदर शेवट कधीच झाला नाही आजपर्यंत गोष्ट तिचीचा. खूप सुंदर आहे हे सुभाषित आणि मला आज खूप छान वाटतंय की हेच नाही फक्त एक संस्कृत शिक्षिका आलेली आहे आपल्याकडे, त्यामुळे खूप छान वाटलं तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.